काही घाण पण एवढी घाण. बारडगड पण सुरक्षित ठेवू शकता, तुमची आमची जबाबदारी आहे. तर कसे आहेत मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. मी प्रशांत मडवी आणि आज आलेलो आहे बारडगडावर जाण्यासाठी. आजचे हे 3 तारीख आणि मी सांगितल्याप्रमाणे 3 तारखेला जाणार आणि बारडगडावर काय हालत झाली ती मी तुम्हाला दाखवणार. आजचा आपला हे ट्रेकिंग पॉईंट करज गावामधून या ठिकाणाहून आपण आलो आणि हा असा काही एरिया आहे. तिथे काकांनी सांगितल्याप्रमाणे काल जवळपास 20 ते 30 हजार बाईक्स, 4 व्हीलर गाड्या होत्या. भाई म्हणजे जबरदस्त गर्दी कालची होती. आणि तुम्ही यूट्यूबला तर बघितलं असतील, भरपूर सारे व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील, नाचण्याचे मौज मजेचे. बस हा आहे ट्रेकिंग पॉईंटचा रस्ता. आणि आता जे वाजलेत 11:32, थोडा लेट झालो, पण चला सुरुवात करू ट्रेकिंगला. करज गावातून आपण ट्रेकिंग सुरू केले आणि ट्रेकिंग पॉईंटपासून चढण्याचा रस्ता हा बघत असाल तर भारीच आहे. काल 2 जुलै त्याच्यामुळं जाऊन येऊन एकदम परफेक्ट बनवला आहे हा रस्ता, एकदम परफेक्ट. बारडगडाच्या सजावटीची सुरुवात ही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. 2 जुलैला आलेल्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने सजावट केलेली आहे. जोडीला अजून चढतात. याचं नाव काय, ह्याला तुम्ही ओळखता का? इथे भेटला, मी हे काढतो आणि खातो. काल किती चपला गेले असतील काय माहिती याच्यावर, पण जरा फार दिवसातून भेटलाय. रानामध्ये आला का रानफला खायला भेटतात. हा आहे आलव आणि झाड कुठे आहे काय माहिती, याच असेल झाड, याच झाड आहे. तर चला खाऊन बघू कशी टेस्ट लागते. पहिला धुवायला लागेल. हजारो चपलांतून काढलेला हा आलव. तर गाईज करज गावामधून ट्रेकिंग करून आपण ह्या रस्त्याने आलो, या पायवाटेने आलो आणि ह्या पायवाटेवरच या ठिकाणी मित्रांनो खूप सारे नारळ फोडून पूजलेलं आहे निसर्ग देवतेला. बारडगडाची भटकंती करण्यासाठी सुरुवात करत आहोत. तर चला इथूनच आपण चांगल्या पद्धतीने सुरुवात करू. हा एक तुम्हाला पाण्याचा स्रोत दिसत असेल तर ह्या डॅमचं नाव आहे अस्वाली डॅम. तर फायनली आपण पहिला टप्पा पार केलाय बारडगडाचा. आज आपल्याला एकदम पद्धतशीरपणे मन मोकळेपणाने फिरायला भेटणार आहे बारडगडावर. त्याच्यामुळे मी आज 3 जुलैला आलोय. बाकी दुसरा तुम्हाला सांगितलंच मी आधी व्हिडिओमध्ये. हा अशा प्रकारचा सुंदर देखावा मी दाखवण्यासाठी आलोय. हा बघू शकता एकदम ह्यो दुसरा टप्पा. ह्यो पण एक मालरानसारखा आहे, चांगला आहे. अजून वर चढायचं आहे. मस्त छानशा व्ह्यू पॉईंटवर मी बसलोय आणि समोर दिसणारा खूप सुंदर व्ह्यू. ओ माय गॉड. तर हाच व्ह्यू बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी या बारडगडावर आलोय. बारडगड एक्सप्लोर करायला. मी फक्त कचराच नाही दाखवणार, दुसरं जे बारडगडावर बघण्यासारखं आहे ते पण दाखवेन. पण जी घाण केली ना काल येऊन ती पण दाखवेन मी, कारण हे दाखवणं खूप गरजेचं आहे. तर या चल ओके या गाईस. तो पण एकटाच आहे आणि मी पण एकटाच आहे. करजगाववरून बारडगडाकडे ट्रेकिंग करत चढतोय आम्ही. आणि याच वाटेत चालता चालता काय दिसलंय, ही जी दगडाची लांबपर्यंत पट्टी दिसते इथपर्यंत अशी. तर या ठिकाणी काहीतरी अवशेष असतील असं वाटतंय, कारण दगडांचे एकदम कोरीवकाम इथंच आपल्याला बघायला भेटतंय. आणि याच ठिकाणाहून आपण चालत येतो जातो. मला जे दिसतंय ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय बस. ह्या इकडनं करज गावातून तुम्ही येत असाल तर आपल्याला बारडगडावरतील पहिला पाण्याचा स्रोत बघायला भेटतो. तो म्हणजे हा बारडगडावर जगणाऱ्या प्राण्यांना हे पिण्यायोग्य पाणी असेल. आता हे कितीपर्यंत उन्हाळ्यात तर नसेलच आय थिंक, ते आता पावसाळ्याचे दिवस आहेत तोपर्यंत असेल. गाईस इकडे बाटल्या तर एकदम खतरनाक सजून. ह्या उचलून कुठेतरी आपल्याला अशी विल्हेवाट लावता येईल, पण याचा काय करायचा. ही अवस्था आहे आपल्या बारडगडावरची. हां
ही बघा, आणि ह्या दगडी बघत असाल तुम्ही तर ह्या जुन्या कालच्या कोरीव दगडी आहेत. ही अवस्था आहे आपल्या बारडगडाची. हां, आणि हा बारडगड आहे आदिवासींचे देवस्थान, आदिवासींची आस्था. तर बघा आता तुम्हाला याच्याबद्दल काय मनात वाटत असेल. बाई घाण, पण एवढी घाण मला एक समजत नाही. घाण असते गडावर, डोंगरावर, मे बी एनी कुठेही घाण असते. लोक सगळीकडे फिरतात, घाण असते. बट एवढी पहिली स्टेप तर ग्रामपंचायतीने उचलायला पाहिजे होती. त्यांनी काय व्यवस्था केलेली आपल्याला काय माहिती नाही. आशेरी गडावर पण हीच अवस्था काही पूर्वी होती, पण आता थोडीफार कमी झाली. सो त्याच्यामुळं आशेरी गड थोडासा सेफ आहे. तर हा बारडगड पण सुरक्षित ठेवू शकता, तुमची आमची जबाबदारी आहे. आता आपण आलोय या एका छोट्याशा पॉईंटला, ज्या पॉईंट होऊन आसपासचा पूर्ण परिसर एकदम खतरनाक दिसतो. तो तिकडं दिसतो अस्वाली डॅम. हा बघा, एक चांगला झालाय की माकडांना माणसांचा खाना खायला असते. आता काय आय थिंक ते चाकणं आहे ते खायला लागलाय. चला आता जाऊ पुढे. मला जे दिसतं मी तुम्हाला ते दाखवतो. बस कचरा नाही तुम्हाला आता दाखवणार, त्यात रस्त्यात दिसलच असं तरी. तर फायनली बारडगडावर पोहोचलोय. आणि 2 जुलैला किती गर्दी होती आणि कचरा साफ करायला किती गर्दी. ओके, बस चला जाऊ अजून पुढं आपण. इथून स्टार्ट होतो बारडगड लेणीचा. पाण्याचे कुंड आहेत, लेणी आहेत, ते तुम्हाला मी दाखवतोच पुढे. पूर्ण गड एक्सप्लोर मारू, काय अजून भेटतं आपल्याला बघायला. त्या ठिकाणाहून, त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत एवढे सारे ह्या लाईनमध्ये कुंड आहेत पाण्याचे. आणि पाणी त्याच्यातला घाण आहे, कचरा आहे त्याच्यामध्ये. एक डबका पाण्याचा जो पावसाळ्यामुळे तयार झाला आहे. काल 2 जुलैला गाईज याच ठिकाणी एवढी भयंकर पब्लिक होती, आज कोण नाही मिळत. आणि हा अरविंद दादांचा तुम्ही ब्लॉग जर बघितला असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणची वारली पेंटिंग एकदम क्लिअर कट पद्धतीने बघायला भेटले असेल. बट थोडा काळ झाला आहे, त्याच्यामुळं ही पेंटिंग थोडीशी जुनी झालेली आहे. तर ह्या ठिकाणी आपली जगप्रसिद्ध वारली पेंटिंग काढलेली ती बघायला भेटते. 2 जुलैच्या पार्टीचा एक्सप्लोर चालू आहे सध्या माझ्या हातून. इथं एक टीम बसलेली, या ठिकाणी एक टीम बसलेली, ही बघा मस्त या ठिकाणी बसलेली. आज पण नाहीपेक्षा आले पब्लिक, आणि जिकडं तिकडं बसल्यात, जेवायला बसल्यात. आता दुपारचा टाईम झाला आहे, त्याला आम्ही पण जेवतो. आणि आम्ही काय आणलाय ते तुम्हाला दाखवतो. लोकांनी थंड आणलाय ना, आम्ही दुसरा आणलाय, चला दाखवतो. आम्ही काय आणलाय, सुंदर नजाऱ्यासोबत. हा असा काही आमचा बजेट आहे गाईज आजचा. त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल, गांगणगाववरून जेव्हा चढलो तर तेव्हा तो मालरान आपल्याला लागतो. तर त्या ठिकाणी सुद्धा पब्लिक आहे. आणि बस आपण तिथं नाही जाणार, कारण की आपल्याला थोडा टाइम झाला आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये बारडगड हा एक पूर्णपणे देवस्थानाचा गड आहे. तर तुम्हाला जागजागी देवस्थाने बघायला भेटतील. भरपूर सारी देवस्थाने या बारडगडावर आहेत. आणि ह्यामुळे हा बारडगड आदिवासी संस्कृतीशी जडून आहे. 2023 मध्ये आलेलो तेव्हा इकडे पूर्णपणे कचरा होता. आणि तेवढा भाग जो आहे तो
मोकळा होता बस. तर आता या ठिकाणी खूप छान पद्धतीने मोकळा केलेला आहे. तर इथूनचा तुम्ही एरिया बघू शकता. तर बारडगडावर फिरण्यासाठी एकदम खूप सुंदर वाटा आहेत. फिरण्यासाठी फॅमिलीसुद्धा येऊ शकता. खूप छान गड आहे. वरूनचा जो नजारा असा काही दिसतो, जो बघा जबरदस्त नजारा दिसतो, तो तुम्हाला खूप सुंदर बघायला भेटेल. बाकी बारडगडाच्या आजूबाजूला एकतर आपण अस्वाली डॅम बघितला, त्याच्यानंतर आजूबाजूला पण डोंगर आहेत, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलेच असतील. बस बाकी काही नाही. बाकी आता जातोय पुढे, भारी वाटतंय. आता आपण पावसाळ्यामध्ये गड एक्सप्लोअर करणार आहेत, ते फक्त पालघरमधले. की पहिला गड मी एक्सप्लोअर केलेला तो आशेरी किल्ला, आणि त्याच्यावर आपण ट्रेकिंग करून प्लस कॅम्पिंग केलेली. आणि हो, आपण सेकंड गड एक्सप्लोअर केला आहे बारडगड. त्याच्यानंतर आपण गंभीरगड. अशा प्रकारे मी लिस्ट काढली, त्याच्यामध्ये पालघरमधील जवळपास 22 ते 25 गड आहेत. तर ते तुम्हाला बघायला भेटतील माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्ही सांगाल बारडगडावर बघण्यासारखे काय आहे? बघण्यासारखे एवढं विशेष काही नाही मिळत, पण एक आदिवासी परंपरेनुसार बारडगड हा आदिवासींचा एक देवस्थान म्हणून आपण सांगू शकतो. त्याच्यामुळं बारडगडावर दरवर्षी 2 जुलैला येतात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की कशा प्रकारे पूजा वगैरे केलेली आहे वडांच्या झाडाखाली, दगडांवर. तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट दाखवा आपल्या पालघरमधून. ॲटलिस्ट पालघरचे व्ह्यूअर्स तरी माझ्या चॅनलवर या. तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की बारडगडावरचे प्राणीजीवन ही किती संरक्षित आहे, सुरक्षित आहे. सध्या तरी एकच प्राणी आपल्याला बघायला भेटला, माकड. अजून पण दुसरे प्राणी असतील जे आपल्याला दिसत नाही. तुम्ही बघितलं तर बैल बकऱ्या वगैरे तर आहेतच. इकडं आजूबाजूच्या गावातून बैल बकऱ्या चारायला आणतात. आणि हां, बैल बकऱ्या चारता त्यांनी अजून काय, आता पिशव्यांचंच उदाहरण घेतलं तर पिशव्या खाऊन पण बैल मरतात, गायी मरतात, बैल मरतात. सो विषय असा आहे की बारडगडावरचे प्राणीजीवन हे सध्या सुरक्षित नाही मिळत. तुम्ही अंदाज लावू शकता सगळ्या कचऱ्यावरून. बाकी मी दुसऱ्या गडावर फिरायला चाललो, दाखवायला चाललो गडाची खरी परिस्थिती. रियालिटी फक्त बघायला भेटेल प्रशांत मडवी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.